अजित पवारांनी आज कंत्राटदाराला झापलं। वैद्यनाथ मंदिराच्या कंत्राटदाराला सुनावलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणासाठी खरं तर ते ओळखले जातात आणि याचीच प्रचिती आज पुन्हा एकदा परळीमध्ये आली। भरल्यावर हे दगडाची मजाच गेली। आता इथं यायचं सुरुवातीला काय सगळ्याला सगळा नवीन बदलला नाही साहेब फक्त मोबाईल सिमेंट भरल्यावर हे दगडाची मजाच गेली। तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला रोखठोक आणि स्पष्ट वक्तेपणा पुन्हा एकदा दाखवला आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्या बरोबर आहेत। महेंद्र, आज कंत्राटदाराला अजित पवारांनी झापल्याचं या व्हिडिओमधून लक्षात येते, काय नेमके काय झालं तिथे आणि अजित पवारांनी त्यांना सुनावलं? अजित पवार ज्यावेळेस परळी दौऱ्यावर होते त्यांचं मुख्य जो कार्य होतं आता जर पाहिलं गेलं तर जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे परळी वैद्यनाथ क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणचा जो विकास आराखडा आहे यावर देखील ते बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि नुकतंच अजित पवार परळीच्या प्रभू वैद्यनाथाच्या परिसरात पोहोचले आणि त्या ठिकाणी पायऱ्या चढत असताना तिथलं जे काम आहे तो व्यवस्थित त्यांना दिसून आलं नाही आणि त्यामुळे तिथले जे कंत्राटदार आहेत अजित पवारांनी त्या कंत्राटदाराला फैलावर घेतलं। असं काम माझ्यासोबत बिलकुल चालणार नाही अशा याची तंबी देत त्यांनी कंत्राटदाराला चांगलेच खडे बोल सुनावले आणि यानंतर पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस या ठिकाणी येईन त्यावेळेस असं काम मला दिसायला नको, अन्यथा यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी अजित पवारांनी या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सर्व होत असताना बाजूलाच मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या आणि परळीचे आमदार जे आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते। ठीक, महेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर आणि तपशीलवार माहितीसाठी। महेंद्र मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडमध्ये आहेत, अनेक विविध कार्यक्रम आहेत आणि या दरम्यान त्यांनी आपला कडक शिस्त सुद्धा दाखवली, आपला वक्तशीरपणा पण दाखवला आणि आपला रोखठोक जो स्वभाव आहे तो सुद्धा दाखवला।